आज हनुमान जयंती. खरं तर हनुमानाच्या जन्म उत्सव सकाळी 6:05 होतो. अतिशय सुंदर त्याचं रूप. हे भक्त असावं तर या हनुमंतासारखा समर्पण देणारा त्या भगवंताच्या चरणाशी. कुठलंही कार्य केलं की सातत्याने त्याचाच ध्यास की तुझ्यामुळे मी हे करू शकलो भगवंता. खरंच या पृथ्वीच्या पृष्ठभागावर जेव्हा आपला जन्म होतो ना, 84 लक्ष योनीमधून या मानवाचा जन्म माणसाला मिळतो. आणि या मानवाचा मिळालेला जन्म हा फुका घालवायचा नाही आहे. फुकट जन्माला आलो आणि मेलो किडा मुंगीसारखं जगायचं नाही आहे, तर मानव म्हणून जगायचं आहे. तर मानव म्हणून जगत असताना या हनुमंताचं गुणसंकीर्तन ऐकूया. कारण त्याच्या गुणांचे वर्णन, त्याचे गुण आपल्यामध्ये अंगीकृत केले तर निश्चितच कुठेतरी त्याच्या धुळीच्या त्याच्या चरणाची धुळीचं कण बनण्याचं सामर्थ्य मला निश्चित मिळेल. मग असंच झालं. अयोध्या नगरीमध्ये राम वापस आले. 14 वर्षाचा वनवास भोगून सर्व वानर सैनिक घेऊन आणि हनुमंताला घेऊन. सगळे वानर सैनिक आले होते. हनुमंत आला होता. जांबुवंत होते. हे सगळे आले होते आणि अयोध्येला राम आले. राम आल्यानंतर कौसल्या माता ही आस धरून बसली होती. 14 वर्ष डोळ्याच्या पाणी गळत होतं. दुःख वेगाने की कधी माझा राम येतोय. आणि खरंच आज राम या अयोध्या नगरीत आले होते. कौसल्या मातेलाच आनंद झाला होता असे नव्हे, तर या अयोध्यातील नगरवासियांना प्रत्येक माणसाला खूप आनंद झाला होता. राम त्या दिवशी अयोध्येत वापस आल्यानंतर सर्वांना नमस्कार रामाने केला. आणि मग राजधानीमध्ये राम आले. राम, लक्ष्मण, सीता 14 वर्ष ही संन्यासाची वल्कल्ल नेसलेली होती, ती काढून टाकली. रामाला आज राजाचे वस्त्र परिधान करण्यात आले. भरताने स्वतः राजमुकुट रामाच्या डोक्यावर चढवला. लक्ष्मणाने कमरेला एक सुंदरसा रेशमी शेला रामाच्या बांधला. अतिशय सुंदर असं देखणं रूप या रामाचं बघून लोक खूप आनंदित झाले. आणि मग राम म्हणाले, माझे हे नगरवासीय 14 वर्ष माझ्यासारखाच वनवासात भोगण्यासारखं वनवासी संन्यस्त राहून वनवासासारखं जीवन जगले. आज मात्र सर्व अयोध्या नगरी सजली होती, झजली होती. सुंदर वाद्य वाजवत होते. ठिकठिकाणी रांगोळ्या काढल्या होत्या आणि नवीन नवीन वस्त्राच्या सुंदर सुंदर गुड्या प्रत्येक घरावर उभी करण्यात आली होती. कारण सर्वांना आनंद उत्सव मनवत होते. मग रामाने सांगितलं सीतेला की सीता, अगं आपण चल जाऊया की अयोध्या नगरीतल्या या लोकांना आपल्या प्रेमाची साक्ष ते आहेत, तर चल आपण त्यांना भेटायला जाऊया. मग हे पंचायतन निघाले. राम, लक्ष्मण, सीता, हनुमंत आणि भरत हे अयोध्या नगरीच्या त्या सुंदर रस्त्यावरून चालत असताना ठिकठिकाणी काढलेल्या रांगोळ्या, ठिकठिकाणी होणारं त्यांचं स्वागत आणि मोठमोठ्या गुड्या, सुंदर सुंदर नवीन वस्त्रांच्या बघत होते. बघत बघत चालले होते. अनेक जण रामाला नमस्कार करत होते. पण लक्ष्मणाची नजर मात्र एका घरावर गेली. आणि त्या घरावर गेल्यानंतर लक्ष्मणाला लक्षात आलं की पटकन रामाला हात लावून म्हणाला, दादा, अरे बघितलंस का? त्या घरावरनं जीर्ण वस्त्राची गुढी लावलेली आहे. रामालाही वाटलं की जीर्ण वस्त्राची गुढी का बरं लावली? सगळ्या घरावर छान छान गुड्या उभ्या केलेल्या आहेत आणि इथे अशी का? म्हणून राम म्हणाले, आपण त्या घरात जाऊन बघूया. मग हे पंचायतन त्या घरात गेले. घरात गेल्यानंतर राम आपल्या घरी आले आहेत, घराच्या आत आले आहेत. हे पाहून सर्वांना खूप आनंद झाला. पायघड्या टाकल्या. रामाला फुलांचा वर्षाव केला. सुंदरसं औक्षण करण्यात आलं. वेगवेगळे पदार्थ रामाच्या समोर खाण्यासाठी ठेवण्यात आले. 56 भोगच त्याला चढवल्यासारखे ठेवण्यात आले. अतिशय सुंदर असं स्वागत झालं. सगळे घरातले आनंदित होते. पण सगळी पूजा झाल्यानंतर रामाने मात्र विचारलं
की गुढी का बरं जीर्ण वस्त्राची तुम्ही लावली? त्याचं कारण काय? मला वाटलं तुमच्या घरी काहीतरी झालं असेल, त्याचं कारण काय आहे? त्यांनी तसंच सांगितलं, हो, आमचे आजोबा होते ना, ते वयस्कर होते, वयोवृद्ध झालेले होते आणि त्यांनी आम्हाला ही वस्त्र दिलं होतं. का बरं दिलं होतं? रामाने विचारलं की त्यांचे शेवटच्या घटका ते मोजत होते आणि ते आस लावून बसले होते की राम वनवासातून येतील, मला त्यांचं दर्शन होईल. पण एके दिवशी काय झालं, ते अतिशय जास्त आजारी असल्यामुळे त्यांना असं वाटलं की नाही, आपण नाही जगू शकणार आता. म्हणून आम्हाला सगळ्यांना त्यांनी माझ्या स्वतःच्या जवळ बोलवलं. आम्ही सगळेजण आजूबाजूला उभे राहिले असताना त्यांनी हे वस्त्र काढलं आणि सांगितलं की मी राम वनवासात जात आहेत हे माझ्या जेव्हा लक्षात आलं होतं, तेव्हा 14 वर्षापूर्वी, तेव्हा मी शेतात काम करत होतो. शेतात घाम गळत असताना हे वस्त्र माझं पंचा होता. त्या पंचा मातीने भरभेटलेला कसा तरी झालेला होता, धुळीने माखलेलाच होता. त्याला हात वगैरे पुसलेले होते, कारण घामच गळालेला होता. घाम पुसून पुसून तो काळपट झालेलाच होता. पण राम जात आहेत हे कळाल्याबरोबर मी धावत धावत पळत अयोध्या नगरीत आलो आणि म्हटलं रामाच्या पायाशी तरी ठेवावं, म्हणून तोच पंचा काढला आणि पटकन खाली अंथरला. त्यावर रामाने पाय दिलाय, कारण त्याच्या पायाचे धुळीचे कण त्या वस्त्राला लागलेत. आमचे आजोबा रोज ते वस्त्र काढायचे, त्यांनी समोर ठेवलं होतं पेटीमध्ये, ते वस्त्र काढायचे, त्याला नमस्कार करायचे आणि म्हणायचे की रामा, रघुनंदना, कधी येशील रे वापस? तुझी आस लावून बसलो आहे बघ. पण नाही, त्यांना जिवंत नाही राहता आलं. ते नमस्कार करायचे त्या वस्त्राला, तुझ्या चरणधुळीचे स्पर्श इथे झालेला आहे म्हणून नमस्कार करायचे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, मी तर नाही रामाला बघू शकणार, माझे हे डोळे नाही रामाला बघू शकणार, पण ही वस्त्राची जर गुढी तुम्ही लावली ना, तर ती गुढी कमीत कमी गुढीकडे तरी रामाचा कटाक्ष जाईल आणि ते तरी माझं वस्त्र रामाला बघू शकेल. म्हणून तुम्ही मी गेल्यानंतर शोक मनवू नका, कारण राम येणार आहेत आणि शोक न मनवता घर बाकीचं सगळं सजवा, पण गुढी मात्र ह्या वस्त्राची लावा. खरंच हे सगळं ऐकून रामाला मन द्रवलं. प्रेम होतं अंतकरणात भरलेलं. राम उठले, असनावरण राम उठले, त्या गुढीपाशी गेले. गुढीपाशी गेल्यानंतर त्यांनी ते वस्त्र हातात घेतलं आणि हातात घेतल्यानंतर त्यांनी ते कमरेला, स्वतःच्या कमरेचा शेला काढला, त्या गुढीला लावला आणि ते वस्त्र हातात घेऊन ते जीर्ण झालेला पंचा आपल्या कमरेला बांधला. केवढं हे मोठं भाग्य, केवढं ह्या भक्ताचं प्रेम. खरंच भगवंताने त्यांनी ठेवलेलं ते वस्त्र स्वतःच्या कमरेला बांधावं, यापेक्षा काही मोठं जीव असतो का आपला? यापेक्षा काही मोठा अभिमान माणसाला मिळतो का? यापेक्षा काही देवाचं प्रेम माणसाला मिळतं का? खरंच प्रेमळ असावं तर माझ्या रामासारखं, प्रेम द्यावं ना तर रामासारखं, आणि जीव लावावा ना तर त्याच्या भक्तांसारखा. आणि मग सगळेजण हे बघत राहिले. घरातल्या लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू यायला लागले. केवढा राम तू भगवंता, किती मोठा आहेस रे, आणि आमच्या आजोबाचं वस्त्र तू कमरेला बांधलंस. सगळ्यांनी पटापट नमस्कार केला त्या भगवंताला, रामाला. आणि मग हे सगळी अयोध्या नगरी फिरून सगळेजण राजमहालात आले. राजमहालात आल्यानंतर सीतामय्यांनी ठरवलं होतं की दमलेले माझे हे वानर सैनिक, एवढी मोठी त्यांनी पूल बांधला, भारत ते श्रीलंका एवढा मोठा पूल बांधला, अतिशय दमले युद्ध करून करून, म्हणून त्यांना काहीतरी रामाच्या हाताने द्यावं. म्हणून राजदरबारामध्ये सीतामय्या आणि राम सिंहासनावर आसनस्थ झाले आणि बसलेले असताना सीतामय्या वानरांना बोलवत होती. एक एक वानर येत होतं आणि रामाच्या हातात कुठली तरी वस्तू दिली जात होती आणि त्याला ते भेट म्हणून दिली जात होती. वानर अतिशय खुश होते. हनुमंत मात्र सीतामय्याच्या पलीकडच्या बाजूला उभे होते. हनुमंताला वाटलं आपली कधी बारी येणार, आपण कधी नमस्कार करणार. आणि सीतामय्याने शेवटी हनुमंताला बोलवलं, त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं
की तात, अरे हनुमंत्या, अरे तू तात आहेस माझं लेकरू आहेस तू. आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवून सांगितलं, किती दमलायस रे, कसा आहेस तू. आपल्या लेकराचं गुणवर्णन करताना ती सीता मैया म्हणते की कधी कधी कोटीच्या कोटी उड्डाणे घेतलीस राजा. आलास श्रीलंकेला आणि श्रीलंका जाळून टाकलीस. लक्ष्मणाला मूर्छा आली म्हणे. त्यावेळेस तर संजीवनी तुला कळालीच नाही म्हणून अख्खा पर्वतच उचलून आणलास. कधी कधी रामाला आणि लक्ष्मणाला खांद्यावर घेऊन पर्वतच्या पर्वत चढलास. आणि तू होतास म्हणून रे, म्हणून या रावणाचं युद्ध माझे राम जिंकू शकले. आणि खरंच आपल्या लेकराचा स्वाभिमान वाटावा असं सीतामय्या त्याच्या डोक्यावर हात ठेवून हनुमंत्या माझा तात म्हणून त्याच्या डोक्यावर हात ठेवून बोलत होती. ऊर भरून आला त्या हनुमंताचं. आणि मग सीता म्हणाली, तुला काय देऊ रे, करतोयस ना रामाला नमस्कार. त्यालाही काही सुचत नव्हतं. आपल्या आईने सांगितलेले एवढे सुंदर आपल्याबद्दल सांगितलेले बोल स्वाभिमानाने नव्हे आनंदाने ते ऊर भरून आलं होतं. आणि तसाच हनुमंत उठला, रामाच्या चरणाशी लीन झाला, नतमस्तक झाला त्या चरणावर आणि सांगितलं, मैया तुला मला काहीतरी द्यायचं आहे ना, मग मी सांगू तू मला काय द्यायचं आहे. सीतामय्याने विचारलं, काय देऊ रे राजा, बोल ना. पटकन उठला आणि सांगितलं, रामाच्या कमरेला बांधलेलं ते वस्त्र आहे ना मैया, ते देतेस का मला. सीतामय्या एकदम हसले आणि ती म्हणाली, रामाला तिने हात लावला, उभं केलं आणि म्हणाली की हे वस्त्र मला द्या. तिने स्वतः रामाच्या कमरेभोवतीचं ते वस्त्र सोडलं आणि हनुमंताला उभं केलं आणि हनुमंताच्या कमरेशी बांधलं. केवढा आनंद झाला म्हणून हनुमंताला की प्रेम करावं ना भगवंता, तर रामा रघुनंदना तू माझ्यावर असंच आयुष्यभर प्रेम करत राहा. आणि मग राज्याभिषेक झाला. रामाला राज्याभिषेक झाला. त्या दिवशी तर लक्ष्मणाने यादीच केली होती एवढी मोठी की कोण कोण रामाच्या नमस्कारासाठी येणार. एक एक जण रामाच्या प्रत्येकाचं नाव उच्चारलं जात होतं. जांबवंत झाले, बिभीषण झाले, अनेक लोकांचे मान्यवरांचे नावं घेतली जात होती आणि वानर सैनिकांची नावं घेतली जात होती. अंगद झाला. सगळ्यांना एकेकाला बोलवण्यात येत होतं आणि प्रत्येक जण रामाला नमस्कार करत होतं. आणि प्रत्येकाला पुन्हा सीतामय्या काहीतरी भेट वस्तू म्हणून देत होती. आणि मग हनुमंत सारखा लक्ष्मणाला म्हणत होता की मला 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 नमस्कार करायचा आहे. पण लक्ष्मणाचं जसं लक्षच नव्हतं. हनुमंताचं नाव यादीत कुठेच नव्हतं असं त्याला वाटत होतं. आणि शेवटी हनुमंताचं नाव उच्चारलं. हनुमंत धावत पळत आला, त्या रामाच्या चरणाशी नतमस्तक झाला, नमस्कार केला. आणि सीतामय्याला वाटलं याला काय देऊ, कुठलं असं देऊ की एवढा माझा हा हनुमंत, माझा एवढा तात, त्याला काय देऊ. म्हणून तिने पटकन हिऱ्याचा हार गळ्यातला काढला आणि हनुमंताच्या गळ्यात घातला. त्याला काही कळेना. उड्या मारत मारत हनुमंत बाहेर गेला आणि बाहेर गेल्यानंतर फटाफट काहीतरी फुटण्याचा आवाज यायला लागला. सीतामय्याने मैयाकडे एक अंगरक्षक, एक संरक्षक रक्षक पटकन सैनिक पळत आला आणि पळत आल्यानंतर त्यांनी सांगितलं की मैया, अगं तू दिलेला तो हिऱ्याचा हार आहे ना मैया, तुम्ही दिलेला तो हार तो हनुमंत दगडाने फोडतोय. आणि दगडाने फटाफट हिरे फोडत होता. आणि मग हनुमंताला बोलवलं की का रे, तुला एवढा किमती हार मी गळ्यात घालायला दिला आणि तू का बरं तो फोडतोय. मैया, अगं कुठल्याच तुझ्या त्या हिऱ्यामध्ये माझा राम दिसतच नाहीये. मग मी काय करू, सांग ना मला. मग मी काय करू. म्हणून तर हिऱ्याचा हार मी प्रत्येक हिरा फोडून पाहिला, त्याच्यामध्ये माझा राम मला कुठे दिसतच नाहीये. अरे मग राम कुठे रे, कुठे ना, सांग ना. अरे आहे ना इथेच राम तुझ्या शेजारी. नाही मैया, अगं मी कुठे जरी गेलो ना तर सतत राम माझ्या बरोबर पाहिजे ना. मग तुझ्या त्या हिऱ्याच्या हाराला काय ग किंमत, असा म्हणाला. सीतामय्या बघतच राहिली.
आणि खरंच कुठे रे तुझा राम म्हणून स्वतःची छाती फाडून दाखवली. आणि त्याच्यामध्ये साक्षात राम आणि सीता मैया बघ तू सुद्धा आहेस. म्हणजे हृदयात भगवंत असावा. प्रत्येक माणसाच्या हृदयातनं एक आत्म्याची ज्योत आहे आणि त्या आत्म्याच्या ज्योतीमध्ये ना भगवंत असतो. कारण प्रत्येकामध्ये देवाचं रूप आहे. एकदा असंच झालं, लक्ष्मणाने राम निद्रिस्त असताना सकाळी सकाळी झोपलेले असताना त्यांनी हलवलं, रामाला हलवलं आणि विचारलं की म्हणाला, दादा तू साक्षात विष्णूचा अंश आहेस म्हणे, तू भगवंत आहेस म्हणे आणि मला तू कधीच कळलं नाही रे हे. सकाळी सकाळी राम उठले आणि बघतात तर काही लक्ष्मणाकडे बघतच राहिले. खरंच तू देव आहेस म्हणे आणि सीतामय्या सुद्धा देव आहे, ती तर लक्ष्मी आहे साक्षात. मग राम म्हणाले, तसं नाही रे, तसं नाही लक्ष्मणा. अरे तुला एक सांगतो, प्रत्येकाच्या हृदयात एक ज्योत असते ना, त्यामध्ये भगवंत असतो. तसाच माझ्यामध्ये पण असेल. देवाने देवत्व कबूल केलं नाही त्या लक्ष्मणापुढे आणि सांगितलं, तुझ्याही हृदयात जी ज्योत आहे ना त्याच्यामध्ये भगवंत आहे. बघ छान वागलं ना की त्याचं रूप आपोआप प्रगट होतं. म्हणूनच या हृदयात त्याला विराजमान करावं. या रोमारोमामध्ये तो भगवंत आपल्या असावा. आणि या रोमारोमामध्ये जर भगवंत आपला असेल ना तर निश्चितच त्याचं गुणसंकीर्तन आपोआप होईल, नव्हे तर त्याचे गुण अंगीकारले जातील. म्हणूनच खरं ना भक्त व्हावा तर हनुमंतासारखा. प्रत्येक कार्य जेव्हा हनुमंताने केलं तर माझ्या रामामुळे मी हे करू शकलो. आणि म्हणूनच की भगवंताने एक रूप नव्हे अनेक रूपे घेतली, हनुमंताचंही रूप घेतलं आणि प्रत्येक या येणाऱ्या कलियुगातील मानवाला, या युगातील मानवाला दाखवून दिलं की खरंच भक्त असावा ना तर हनुमंतासारखा. प्रेम करावं ना देवावर तर नितांत प्रेम करावं आणि समजावं की प्रत्येक आपल्या आयुष्यात घडणारी गोष्ट असते ना तर ती फक्त आणि फक्त माझ्या भगवंतामुळे घडते आणि तो ते घडवून आणतोय. कारण घडवणारा तो, जन्म देणारा तो, जन्माला पुरणारा तो आणि जन्मानंतरही उरणारा तो. कारण चराचरात व्यापलेला तो आहे. म्हणून त्याच्या चरणाशी सतत नतमस्तक व्हावं हे आपल्याला हनुमंताने दाखवून दिलं. म्हणून आज हनुमान जयंतीच्या निमित्त कोटी कोटी प्रणाम त्या हनुमंताच्या चरणाशी, या तुझ्या भक्ताचे.